श्रोते हो नमस्कार। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोते हो, आपण सातवी भक्ती काल ही दास्य भक्ती पाहिली। शिव महापुराणातील रुद्रसंहितेचा भाग जो चालू आहे त्यामधील नवविधा भक्तीतील 8वी भक्ती जी आहे ती म्हणजे सख्य भक्ती। आता सख्य भक्ती म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो। सखा मानावा भगवंत असं म्हटलेलं आहे समर्थ रामदासांनी। सखा म्हणजे काय? सखा म्हणजे मित्र, आणि अशा देवाशी परमसख्य धरावे असं म्हणलं आहे। भगवंताशी परमसख्य धरावे। परम हा शब्द महत्वाचा आहे। सख्य असावं ते, परंतु ते परम असावं। तर एखादा आपला मित्र असतो आणि त्या मित्राला जे जे आवडेल ते आपण बोलतो, जे आवडेल ते त्याला आपण देतो। त्यामुळे तो काय करतो, आपल्याकडे नेहमी येत राहतो। त्याच्या आवडीच्या विरुद्ध जर आपण बोललो, त्याच्या आवडीच्या विरुद्ध जर करत गेलो तर आपल्याशी मित्र पुन्हा येईल का? जवळ आपल्या येणार नाही। तसं भगवंताचंही तसंच आहे। त्याच्या आवडीसाठी जर आपण आपल्या आवडी सोडून त्याच्या आवडी जर करत राहिलो मग सख्य घडे नेमस्त असं म्हणले आहे। त्याच्याशी सख्य परमसख्य असं असावं। परम अशासाठी म्हणले की त्याच्या आवडीसाठी आपल्या ज्या आवडी असतात त्या सोडून द्याव्यात। भगवंताला काय आवडतं हे आपण शोधलं पाहिजे, हे यामध्ये असतं। भगवंताला जे जे आवडतं ते आपण जर त्याच्या समोर दिलं, ते जर आपण केलं तर भगवंताशी आपलं सख्य जोडतं। आणि त्याच्या आवडीसाठी आपल्या कोणत्याही आवडी असू दे त्याचा त्याग करण्याची वृत्ती आपल्याजवळ असावी, त्याशिवाय सख्य घडत नाही। कुठल्याही आपल्या संसार व्यथा असोत किंवा दुखण्याची व्यथा असो किंवा आणखी शिक्षणाची व्यथा असो, कोणतीही व्यथा असो, त्या सगळ्या व्यथा ज्या आहेत त्या भगवंताशीच सांगाव्या। इतरांना सांगून त्या प्रश्न ते सुटणार आहेत का? काही प्रश्न असे असतात की ते सामान्य नसतात, असामान्य असतात। असे प्रश्न भगवंताशिवाय सुटू शकत नाही। समर्थाने एक ठिकाणी वाक्य सांगितलेलं आहे, पडिले पान तेही न हाले जयाचेनी। आपण म्हणतो हे सोपाय मी केलं, ते सोपाय मी केलं नाही। भगवंताच्या इच्छेशिवाय गळून पडलेलं पान सुद्धा ते हालत नाही। कारण संपूर्ण सृष्टीवर भगवंताचं वर्चस्व आहे। आयुष्यभर मनुष्य स्वतःसाठी झिजत, प्रपंचासाठी झिजत, रक्त न रक्त आटवत आणि सगळं जाग्याला ठेवून जात, काहीच घेऊन जात नाही। आणि शेवटी भगवंताच्या ठिकाणी वजाबाकीच होती। तर स्वतःपेक्षा भगवंतासाठी त्याचं रक्त आणि रक्त झिजणं आवश्यक आहे।
ज्यावेळी शरीर भगवंतासाठी झिजायला लागेल त्यावेळी भगवंताला त्याची कळा येऊ लागते, भगवंताला कृपा निर्माण करण्याची बुद्धी होऊ लागते, भगवंताला त्याची काळजी लागते. म्हणून स्वतःच्या शरीरापेक्षा भगवंतावर प्रेम जास्त असणं यालाच भक्ती म्हणतात. जोपर्यंत स्वतःवर जास्त भक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये स्वार्थ आहे असं समजावं. आणि स्वतःपेक्षा ज्यावेळी भगवंतावर भक्ती जास्त राहते त्यालाच परमसख्य असं म्हणतात. जीव हा संपूर्ण त्याच्यासाठी अर्पण केलेला असतो. म्हणून अनन्य भावे भक्ती करावी, त्याच्याशी एकरूप व्हावं. भगवंताच्या ठिकाणी आपलं शरीर आणि मन हे दोन्ही काय असावं, त्या ठिकाणी अर्पण केलेलं असावं, एकरूप असावं. भगवंत म्हणजेच आपला प्राण असं समजावं. हे सख्य भक्तीचं लक्षण आहे. अर्जुनाचं भगवान श्रीकृष्णावर प्रेम होतं. किती झालं, राज्य सगळं जरी गेलं तरी भगवंताला सोडून तो हलला नाही. वनवास भोगावा लागला तरी श्रीकृष्णाला सोडलं नाही. जे काय असेल ते कृष्णच माझं संपूर्ण आहे हे अर्जुनानं मानलेलं होतं. पांडवांनी वनवास भोगला परंतु कृष्णाला सोडून असं नाही. भगवंताच्या ठिकाणी अनन्य भाव होता. भगवंत म्हणजेच आपला प्राण. एक उदाहरण दिले दासबोधामध्ये, एक वाक्यामध्ये, परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. तर लाक्षागृहामध्ये पांडवांना ठेवलेलं होतं आणि त्यांच्यावर कटकारस्थान करून काय केलं की त्या लाक्षागृहाला आग लावून दिली. त्यांचा त्यामध्ये जळून मृत्यू व्हावा यासाठी. परंतु भगवंतांनी काय केलंय, त्यांना विवराद्वारे भुयाराद्वारे बाहेर काढलेला आहे. म्हणून म्हणते परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता, आणि पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. म्हणजे असं परमसख्य जर असेल तर भक्त कोणत्या संकटामध्ये आहे त्याला आपण काढलं पाहिजे याची काळजी भगवंताला लागते. म्हणून म्हटलं की तुझी चिंता आहे सर्व त्याशी. स्वतःची चिंता स्वतः न करता ती भगवंतावर सोपवून द्यावी. आपली चिंता आपण न करता ती चिंता भगवंताने करावी, यासाठी भगवंताची उपासना करणं महत्वाचं आहे. आणि त्या भक्तीलाच काय म्हणले, सख्य भक्ती. सखा मानावा भगवंत असं म्हणलेलं आहे. मग तो सखा माता असो, माताही त्यालाच मानावं, पिताही त्यालाच मानावं. विद्या जी प्राप्त होती ती त्याच्याकडूनच समजावी. लक्ष्मी जी आहे ती सर्व काही त्याच्या ठिकाणीच आहे. ही परमात्म्याच्या ठिकाणी आपण पाहत राहू. गणगोत जे आहेत, गणगोत एक वेळ माणसाचा विश्वासघात करतात. एक ठिकाणी म्हणलेलं आहे, विपत्ती काळी माता वधी बाळकाशी. संकट जर आलं तर अशा वेळी माता सुद्धा मुलाचा वध करू शकते. आपण पाहतो, वृत्तपत्रातून वाचतो, पतीनं पत्नीचा खून केला, पत्नीनं पतीला विश्वासघातानं मारलं, किंवा मुलग्यानं वडिलांचा खून केला.
किंवा वडिलानं मुलाची हत्या केली, अशा अनेक बातम्या आपण वाचतो. परंतु ज्याची भगवंतावर दृढ निष्ठा आहे, भगवंतानं भक्ताचा विश्वासघात केला, असं उदाहरण आपल्याला कुठं ऐकायला मिळतं का? इतिहासामध्ये मिळत नाही. असं कधीच होणार नाही. जी व्यक्ती भगवंताला अनन्य भावे शरण गेलेली आहे, अशा व्यक्तीचं भगवंत काय करतो? रक्षण करतो. कुठलेही गणगोत असो, मित्र असो, हे विश्वासघात करू शकतील, परंतु भगवंत विश्वासघात करत नाही. हे आजपर्यंत इतिहासातील उदाहरण आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी निष्ठा असणं महत्वाचं आहे. आपण म्हणतो याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने विश्वासघात केला, याचं कारण काय? की भगवंताच्या योग्यतेचं कोणीही नाही सृष्टीमध्ये. विश्वासाच्या योग्यतेचं फक्त भगवंतच आहे. मग याचा अर्थ असा की बाकीच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये काय? ठेवावा, पण त्या ठिकाणी मर्यादा असावी, सावधगिरी असावी. आपल्या ज्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी भगवंताची आराधना करण्यामध्ये काही अर्थ नसतो. कारण अशी लोक आपली इच्छा पूर्ण होत नाही, झाली नाही म्हणून भगवंताला शिव्याशाप देत राहतात. देव हा भक्तांचा कैवार आहे. एखादी गोष्ट आपल्याला साध्य झाली नाही, एखादं आपलं काम झालं नाही म्हणून त्याला शिव्याशाप देत राहणं, दोष देत राहणं, हे भक्तीचं लक्षण नाही, हे स्वार्थाचं लक्षण आहे. सख्य भक्ती अशी असते, आपलं एखादं काम होऊ देत, काम आपलं नाही होऊ देत, भगवंतावर राग काढला जात नाही. भगवंताच्या ठिकाणी एकरूपता असते, भगवंताच्या ठिकाणी निष्ठा असते. सेवा करण्याची वृत्ती त्याची कधीही कमी होत नाही. त्याच्यामध्ये असलेला सख्यत्वाचा भाव जो आहे, तो भाव कधी कमी होत नाही. त्यालाच म्हणलेला आहे सख्य भक्ती. आणि भक्तांचा देव हा काय आहे? कैवार आहे. एखादी व्यक्ती अनाथ असेल, माता पिता नसतील, कोणाचा आधार नसेल, एखाद्या संस्थेचा आधार नसेल किंवा जनसमूहाचा आधार नसेल, भावकीचा आधार नसेल, तर अशा व्यक्तीला भगवंताचा आधार मिळू शकतो. कारण अनाथांचा नाथ आहे. पण त्या ठिकाणी शरण जाणं महत्वाचं आहे. कारण भगवंताजवळ कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. तो मनुष्य असो किंवा प्राणी असो, शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणूनच हजारो वर्ष वानरीनं तपश्चर्या केली, शिव आराधना केली. शेवटी वानरीच्या पोटी, अंजनीच्या पोटी भगवान शंकरांनी जन्म घेतला. ते म्हणजे भगवान हनुमान. तर भगवंताच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव असत नाही. एकदा विश्वास टाकला पूर्ण की प्रश्न मिटला. पण हा विश्वास त्याच्या ठिकाणी येणं महत्वाचं आहे. त्याच्या ठिकाणी अनेक जन्माचं पुण्यसंचित असणं आवश्यक आहे. किमान या जन्मातली पुण्यसंचित त्याचा आवश्यक आहे. म्हणून संचित करत राहणं, पुण्य संचित करत राहणं महत्वाचं आहे. शरणागताला देव कधीही विसरत नाही. त्याला काहीही नको असतं. दागिना, पैसा, स्थावर इस्टेट असं त्याला काहीही नको असतं. फक्त त्याला भाव महत्वाचा असतो. कारण विश्वामध्ये जे काही सगळं त्याचंच आहे.
भाव महत्वाचा आहे. भगवंताच्या ठिकाणी अनन्य भाव असणं महत्वाचं आहे. म्हणून म्हणले की देवाशी परमसख्य धरावे. ते सख्य असं असावं की ते परमसख्य असावं. त्या व्यक्तीचा स्वतःपेक्षा भगवंताच्या ठिकाणी त्याची श्रद्धा जास्त असावी. स्वतःपेक्षा भगवंतावर प्रेम जास्त असावं. आणि त्याचं शरीर जे आहे ते जास्तीत जास्त प्रपंचापेक्षा जास्त प्रमाणात ते भगवंतासाठी झिजत राहावं. मग सख्य घडे नेमस्त. होतं काय, एक थेंब सुद्धा भगवंतासाठी आटत नाही. संपूर्ण शरीरातील जे रक्ताचा थेंब जो आहे, थेंब आणि थेंब सगळा संसारासाठी, व्यापासाठी, प्रपंचासाठी, पैशासाठी, उपद्व्यापासाठी सगळा खर्च होतो. आणि भगवंताबद्दल अजिबात काहीही खर्च होत नाही. त्यामुळे सख्य जमत नाही. बघा तुम्ही, एखादं काम जर माणसाचं होत नसेल, त्याला जेवण जात नाही, पण भगवंताच्या भेटीसाठी, त्याच्या दर्शनासाठी कधी एक घास कमी झाला असं कधी झालंय का? नाही होत. इतर माईक गोष्टीसाठी होतं. एखादं कोर्टाचं काम झालं नाही, जेवण जात नाही. शेतात काही पिकलं नाही, जेवण जात नाही. अशा अनेक घटना घडतात. तब्येत ठीक नाही, जेवण जात नाही. पण भगवंतासाठी अशा प्रकारे वृत्ती निर्माण झाली काय, हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून याला परमसख्य म्हणलेलं आहे. परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारी काढिले. आज आपण एवढ्यावर थांबायचं आहे. शक्य भक्ती म्हणजे काय आपण आज पाहिलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.